स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज 336वी पुण्यतिथी। तर पुण्यात वडू बुद्रुकमध्ये सकाळी संभाजी महाराज आणि कवी कलशाच्या समाधीला अभिषेक घालण्यात आलाय। सकाळी मूक पदयात्रा आणि शासकीय महापूजा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी उपस्थिती असणार आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत। तर पुणे जिल्ह्याच्या श्री क्षेत्र वडू बुद्रुक या गावी आज सकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीवर महाअभिषेक करण्यात आला। 7 वाजता मूक पदयात्रा झाली। 8:30 वाजता शासकीय महापूजा होणार आहे। 9 वाजता अक्षय महाराज भोसले यांचे कीर्तन, 11 वाजता हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, तर 11:30 वाजता शासकीय मानवंदना दिली जाणार आहे। तर 12 वाजता धर्मसभा व पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे। या कार्यक्रमासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह खासदार, आमदार, शिवछावा प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित असणार आहेत। आम्ही मागेच तुळापूरचं आणि वडूचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम सर्व शंभूप्रेमींना अभिमान वाटेल आणि पुढं पण पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांना त्यांचा हा इतिहास लक्षामध्ये राहील आणि इकडे आल्यानंतर त्यांना पण एक मनातनं प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं स्मारक करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। काय आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे? कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा जो बलिदान मास आहे तो खरं तर सुरू आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आज बलिदान दिवस खरं तर पाळला जातोय आणि त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असणाऱ्या या वडू तुळापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे छावा भक्त आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। सकाळी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असेल आणि कवी कलशांच्या समाधीवरती महाअभिषेक झाला। त्यानंतर मुख्य पदयात्रा खरं तर आत्ताच संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर विविध जे कार्यक्रम आहेत ते खरं तर संपन्न होताना एकंदरीत पाहायला मिळतील। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झाले होते। त्यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि ते खरं तर त्यांनी येथील ज्या विविध विकास कामांचं जे काम आहे त्याची खरं तर माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे शंभू भक्त आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही वेळातच या ठिकाणी कीर्तन होणार आहे। कीर्तनामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय महाराज भोसले यांचं हे कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर जे विविध कार्यक्रम आहेत ते पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतील। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या बलिदान दिनाच्या निमित्ताने पुरस्कार समारंभही संपन्न होणार आहे। या ठिकाणी जी धर्मसभा आयोजित करण्यात येणार आहे त्या धर्मसभेमध्ये जर आपण पाहिलं तर छावा चित्रपटाचे निर्माते उत्तेकर सर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्यांना खरं तर सन्मानित करून त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हे जे शंभू भक्त आहेत ते या मुखपदयात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि ते आता मुखपदयात्रा या समाधी स्थळावरती पुन्हा एकदा दाखल झालेली आहे। या संपूर्ण जे गाव आहे या गावातून ही संपूर्ण पदयात्रेतून हे संपूर्ण शिवभक्त त्यामध्ये दाखल झाले होते आणि ते या ठिकाणी आता पुन्हा दाखल झालेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या बलिदान स्थळी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने हे शंभू भक्त दाखल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि जे विविध कार्यक्रम आहेत ते या संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हीच मुखयात्रा होती। या मुखयात्रेमधून हे जे
जे संपूर्ण जे शंभू भक्त आहेत ते संपूर्ण गावामध्ये पदयात्रा करत ते आता या समाधीस्थळापाशी दाखल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. करण. नक्कीच तुषार, खरं तर आजच दुपारी 12 वाजता धर्मसभाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. सोबतच पुरस्कार वितरण समारंभाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमासंदर्भात काय सविस्तर माहिती सांगशील? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमानंतर जर आपण पाहिलं तर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या धर्मसभेच्या कार्यक्रमानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी छोटीशी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हा जो पुरस्कार यामध्ये जर आपण पाहिला तर तो पुरस्कार म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती हिंदी चित्रपट खरं तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याचे जे निर्माते त्यांना खरं तर हा पहिला पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहे. आणि त्याआधी जर आपण पाहिलं तर पुरस्कार सोहळ्याच्या आधी या ठिकाणी कीर्तन होणार आहे. अक्षय महाराज भोसले यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतरून हा संपूर्ण जो सोहळा आहे तो पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत आपल्याला दिसून येईल आणि त्यामध्ये हे विविध जे कार्यक्रम आहेत ते होतानाही दिसतील. करण. नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.